नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एखाद्या वेळेला आपल्याला जेवणामध्ये चपाती भाकरी खायचा कंटाळा येतो. तर ज्या दिवशी आपल्याला चपाती भाकरी खायचा कंटाळा येतो त्या दिवशी पातळ पोह्यापासून आणि थोडासा रवा वापरून आपण एक छानसा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला एकच करायचं आहे. पातळ पोहे जे असतात एकदम आपले कांदा पोहे असतात ते थोडेसे जाड असतात, सगळ्यांना पोहे माहिती आहे. ते पातळ पोहे जे आहे आपण चिवड्यासाठी घेतो. तर ह्या पातळ पोह्यांचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. हे पातळ पोहे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये हे पदार्थ बनवायचा आहे तेवढं आपण हे घेऊ शकतो. तर मी एक मिडियम साईजची वाटी भरून हे पोहे स्वच्छ 2 पाण्याने अलगद धुवून आणि एक 20 मिनिट झाले हे असे भिजत लावलेले आहे. स्वच्छ पाण्याने अगदी चिंब वरती येईपर्यंत पाणी याच्यामध्ये टाकून धुतल्यानंतर एकदम छान हे असे भिजल्या जातात. तर असे आपल्याला हे भिजलेले हवे आहेत. तर मी हे भिजवून घेतलेले आहेत वाटी भरून. ह्याला मिक्सरमध्ये आपल्याला भांड्यामध्ये घालून व्यवस्थित वाटायचं आहे. थोडासा पाण्याचाही वापर करायचा आहे. कन्सिस्टन्सीची कशी हवी आहे ती मी दाखवणार आहे. हे संपूर्ण पोहे या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित पहिले फिरवायचं आणि नंतर आपण पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून ह्या पद्धतीचं आपल्याला हे छान असं पेस्ट याची करायची आहे. हे बघा, स्पॅच्युलावरती घेऊन असं हे एवढं घट्ट हवं आहे. तर आता तुमचे पोहे किती आहे त्यावरती तुम्ही हे पाणी किती घ्यायचं ते ठरवा. फक्त कन्सिस्टन्सी मी इथे तुम्हाला जवळून दाखवते. याप्रमाणे आपल्याला करायचे आहे. एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. बनवायला सोपं आहे आणि हेल्दी पण आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही बनवू शकता. ज्या दिवशी आपल्याला चपाती खायची नसेल, भाकरी खायची नसेल त्या दिवशी आपण नक्कीच हे बनवू शकतो. एक छोटी वाटी आपल्याला घ्यायचा आहे रवा. टीस्पूनने जर मोजलं असेल तुम्ही हे तर 7 टीस्पून भरतं एवढाच रवा आपल्याला घ्यायचा आहे. रवा बारीक आहे, जाड असला तरी सुद्धा चालेल. बारीक रवा असेल तर जास्त बेटर आहे. नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आहे तसा रवा घेतलात तरी सुद्धा चालेल. फक्त जाडा रवा जर असेल तर तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटं बॅटर व्यवस्थित भिजून आणि बाजूला ठेवायचं आहे. एवढं करावं लागणार आहे. बारीक रवा असेल तर तुम्ही लगेच आपलं हे बनवायला घेऊ शकता. व्यवस्थित आपल्याला रवा मिक्स करायचा आहे. थोडंसं घालायचं आहे पाणी. कन्सिस्टन्सी दाखवते. परत एकदा सांगते की तुमचे पोहे किती आहे त्यावरती तुम्ही पाणी ठरवा. इथे मी कन्सिस्टन्सी मला वाटल्यानंतरही दाखवली आणि आता सुद्धा कन्सिस्टन्सीवरती आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. चिमटीवर घालायचा आहे आपल्याला बेकिंग सोडा. फक्त चिमटीमध्ये बसेल तेवढाच आपण इथे बेकिंग सोडा घातलेला आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मीठ आणि चिमटीवर सोडा घालून आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बॅटर तुमचं जर याच्यापेक्षा कमी असेल तर सोडा अजून थोडासा तुम्ही कमी घ्यायचा आहे. चमच्याने मी इथे बॅटर तुम्हाला दाखवते. जवळून मी इथे बॅटर तुम्हाला दाखवत आहे. ह्या प्रकारे आपल्याला इथे बॅटर हवं आहे. यापेक्षा पातळही करायचं नाही, यापेक्षा घट्टही ठेवायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. अगदी 2-3 थेंब तेल मी स्पॅच्युलावर घेऊन ये बघा संपूर्ण तव्याला व्यवस्थित लावलेला आहे. तवा आपल्याला पॅन चांगला गरम करायचा आहे. कमी गरम याच्यावर जर आपण टाकलं तर चिटकू शकतं, म्हणून व्यवस्थित पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. अगदी दूर निघेपर्यंत गरम करायचं नाही. इथे मी दाखवणार आहे. असं अगदी हाताला चांगला शेक लागला की तवा आपला व्यवस्थित गरम होतो. तेवढा गरम आपल्याला तवा इथे पाहिजे आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी मात्र गरजेची आहे. सांगितल्याप्रमाणेच घ्या. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळी सुद्धा हा पदार्थ खाऊ शकता. व्यवस्थित आपल्याला वरची संपूर्ण बाजू सुकू द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला हे उलटं करायचं आहे. म्हणून अगदी अलगद आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. हे बघा, आता अगदी तव्यावरती आपला हा सरकतोय. एकदम सॉफ्ट आणि एकदम छान हा पदार्थ तयार होतो.
कमी गॅसवरतीचे व्यवस्थित दुसरी बाजू पण आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे। तेल, तूप, बटर तुम्हाला हवं ते तुम्ही इथे वापर करू शकता, वापर इथे करू शकता, बटरचा करू शकता, अतिशय छान हे लागतात। दुसरी बाजू पण आपली एकदम छान झालेली आहे, जवळून दाखवते, एकदम छान कलर आलेला आहे, एकदम छान हा पदार्थ तयार होतो। असेच मी सर्व इथे तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे आपले इथे सर्व पोळ्यापासून आणि रव्यापासून आपला पदार्थ तयार झालेला आहे, अतिशय छान आहे। सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित बॅटर करा आणि कमी गॅसवरती तवा तापल्यानंतर व्यवस्थित हे तयार करून घ्यायचा। कलर तर इतका छान दिसतो, पण खायला सुद्धा हे अतिशय छान लागतात। नक्की करून बघा। आपला पदार्थ तयार झालेला आहे। ज्या दिवशी भाकरी चपाती खायचा कंटाळा आला असेल त्या दिवशी नक्की करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मजा येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।